पानाची घडी उघडताना हळदीचा जो सुगंध सुटतो ना, तो कशातच मिळणार नाही. अगदी ताटात टाकताच संपून जाणारी हळदीच्या पानातली पातोळी बनवायला अगदी सोपी आहे. 1 वाटी भरून एवढा गूळ किसून घेतला, त्यामध्ये 2 वाटी एवढा नारळाचा चव घालायचा, चमचाभर एवढी वेलची पूड घातली, सारण तयार झाले. 1 वाटीभर एवढं तांदळाचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, त्यामध्ये त्याच वाटी भरून एवढं पाणी घालायचं आणि या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं. हळदीचं पान धुवून घेतलं, पुसून घेतलं, त्यानंतर कट केलं. याला तेल किंवा तूप लावायचं. बनवलेलं जे मिश्रण होतं यावरती ठेवायचं. नंतर स्टफिंग आहे ती यामध्ये ठेवायची आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं. नंतर झाकण उघडल्यावरती जो सुगंध घरात पसरेल ना, त्याचा आनंद तुम्हीही घ्या आणि या पद्धतीने नक्की बनवून बघा. त्याचसोबत उकड वगैरे काढायची गरज नाही. सगळ्यात सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. थोडी जर युजफुल वाटली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. सोबतच तुम्ही याला काय म्हणता, कानुले की पातोळी, हे कमेंट करून नक्की सांगा.